पदाधिकाऱ्यांना मला दुसरी एक विनंती करायची आहे की लोकसभेमध्ये जे झालं ते विधानसभेमध्ये होऊ नये यासाठी आपण सगळे एकत्र पाहिजे. लोकसभेमध्ये काय झालं, माझे मुस्लिम बांधव इथे उपस्थित आहेत, काय सांगितलं तुमच्या मोहल्ल्यामध्ये की महायुतीचं सरकार जर दिल्लीमध्ये आलं तर मुस्लिम बांधवांना देश सोडावा लागेल. सोडावा लागला. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेच्या नुसार लोकशाही आपण स्वीकारलेली आहे आणि आजही नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली या देशामध्ये प्रत्येक समाजाला, प्रत्येक धर्माला, प्रत्येक जाती धर्माला न्याय देण्याची भूमिकाच केंद्र सरकार घेतलं. संविधानाच्या बाबतीमध्ये गैरसमज पसरवण्यात आला, पण तो कसा पसरला, आपण सगळे भ्रमामध्ये होतो. आपल्याला असं वाटत होतं की जे खोटं बोललं जातंय ते लोक स्वीकारणार नाही आणि ते क्लेरिफिकेशन द्यायला आपण गेलोच नाही, आपण कमी पडलो म्हणून काही लोकांना मताची सूज आली. काही लोकांना असं वाटायला लागलं की आता विधानसभा देखील आपली आहे. त्याच्या आता विचारलं पाहिजे, परवा केंद्र शासनामध्ये जे जे काय झालं ते उभाटाचे खासदार होते कुठं? मुस्लिम बांधवांमुळे त्यांना मताधिक्य मिळालं, पण मुस्लिम समाजामुळे आम्हाला मतं पडली हे आजपर्यंत उभाटाच्या कुठच्याच माणसानं सांगितलं नाही. दलित बंधू भगिनींमुळे मतं पडली हे देखील कोणी सांगितलं नाही. मग हा जो खोटारडेपणा आहे तो खोटारडेपणा या महायुतीच्या माध्यमातून आपण जनतेसमोर आणला पाहिजे.